यांना नामकृष्ण जी पाऊलवाट आपण चालू केलेली आहे ती आपण चालू करतो आणि यानंतर 7 वर्ष अशाच बघतोय यांचं इथं आगमन होतंय. जोरदार त्यांनी त्यांचं स्वागत करूया. संस्थेच्या वतीने आणि व्यक्ती होतं आणि तोच पांडुरंग असतो. आपण फक्त निमित्त मात्र आहोत या जगतामध्ये निश्चितच, परंतु तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी तिथपर्यंत पूर्ण होण्यासाठी देखील कोणीतरी मदत लागतो. कोणी देव दगडात बघतो, कोणी देव मूर्तीत बघतो, कोणी देव फुलात बघतो. नवीन अखंड निसर्गामध्ये त्या देवाचं अस्तित्व आहे. ते कोणत्या ना कोणत्या रूपाने आपण या भूतलावरती देत असतो, तोच खरा देव असतो. मी कोणालाही देवाची उपमा देणार नाही निश्चितच, कारण देव होणे ही ताकद ज्या दगडात नव्हती ती माणसात तरी कोरून येणार असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे आमच्या लक्ष्मी व्यवस्थेच्या सहभागी संस्था यावरती देखील
मी इकडे ना साहेब की जे शरीराला आंघोळ घालतं त्याला पाणी म्हणतात आणि मनाला जे आंघोळ घालतं त्याला तीर्थ म्हणतात. पुढे जाऊन महाराष्ट्राची वारकरी परंपरा ही हजारो वर्ष चालत आलेली आहे आणि ही विजय परंपरा जपण्याचं काम लक्ष्मी वात्सल्य सेवाभावी संस्था ही करत आहे. भक्तीचे आनंद आणि आनंदातून प्रेम निर्माण करण्याची ताकद त्या वारकरी संप्रदायामध्ये आहे. मोठेपणा अहंकार तुला विसरून दिली जायचं आणि एक विलक्षण समानता आपल्याला पाहायला मिळते. सुरेश कदम हे हा जो स्थित्यप्रकरण घेतलेला आहे त्यामुळे त्यांचं कौतुक करावं एवढं थोडं आहे. तेव्हा आलेच नाही गेले कसे उपक्रम करत आहे. ती परमेश्वराचे प्रार्थना करेल की सुरेश कदम यांना आणि त्यांच्या सहकार्याला उलट पाहिजे द्यावं, बळ द्यावं आणि हा वर्षानुवर्ष कार्यक्रम करून लावा. शास्त्र पुराणामध्ये वैष्णव सेवा उत्तम सेवा सांगितलेली आहे. जो भक्त भगवंतांच्या बरोबरीने त्यांच्या वैष्णवांची सेवा करतो तो हा भगवंतांचा सर्वात प्रिय लाडका असा भक्त मानला जातो. तर खरंच लक्ष्मी वात्सल्य सेवाभावी संस्थेचे सर्वच पदाधिकारी सन्माननीय कदम साहेबांनी त्यांचे सर्व सहकारी त्या पद्धतीने गेली 7 वर्ष वैष्णवांच्या आशीर्वाद लक्ष्मी वात्सल्य सेवाभावी संस्थेमार्फत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंढरपूर यात्रेची सेवा ही आयोजित करण्यात आलेली आहे. सन्माननीय सुरेशजी कदम जे ह्या सेवाभावी संस्थेचा सर्व कार्यभार सांभाळतात त्यांना आमच्या खूप खूप शुभेच्छा आणि अशा प्रकारचे सुंदर कार्यक्रम हे दरवर्षी अजून मोठ्या प्रमाणात त्यांच्या हाती आयोजित हो अशी त्यांना त्यांचे मी ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करतो आणि असे चांगले कार्यक्रम आम्हाला सुद्धा अनुभवायला मिळो एवढीच एक प्रार्थना व्यक्त करतो आणि थांबतो. लक्ष्मी वात्सल्य संस्थेचे प्रमुख सन्माननीय सुरेशजी कदम साहेब हे या तालुक्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे संगमेश्वर असेल, चिपळूण असेल किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे सेवाभावी काम करत असतात. त्याचाच हा एक चांगला प्रोग्राम त्यांनी आज इथे केलाय. दरवर्षी आपल्या संगमेश्वर तालुक्यातल्या सगळ्या वारकऱ्यांना एकत्रित करून त्यांना पंढरपूरची वारी घडवण्यासाठी ते नेहमी मेहनत घेत असतात. प्रत्येक हिंदू सणाला ते कार्यक्रम करतात. म्हणजे दसरा असेल, होळी असेल, या सगळ्या कार्यक्रमाला करतात. आणि मग हिंदू धर्माची ही भव्य पताका नेहमी तेवत ठेवण्यासाठी एक चांगल्या पद्धतीचं समाजकार्य ते आपल्या या लक्ष्मी वात्सल्य संस्थेतर्फे करतात म्हणून त्याला मनापासून धन्यवाद देईन. त्याचबरोबर ही हिंदू धर्माची भव्य पताका जिवंत ठेवण्यात एक बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक म्हणून चांगल्या प्रकारे काम करतात. त्याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे आणि त्यांचा आम्हाला अभिमान सुद्धा आहे की ह्या चांगल्या माध्यमातून हे सगळं कामकाज करतात आणि धर्माची पताका ही उंचावत राहावी
तेवत राहावी यासाठी कार्य करतात. त्यांना मनापासून धन्यवाद. नमस्कार, मी वैदेही सावंत. आपण आज सगळे जमलेलो आहोत. पंढरपूरला सगळे निघालेले आहेत आणि संगमेश्वर तालुक्यातून विविध ठिकाणावरून इथे सगळी लोक जमलेली आहेत. हा सोहळा पाहण्याचं भाग्य जी सांस्कृतिक चळवळ आहे किंवा समाजासाठी जी करण्याची तळमळ आहे ती खरंच वाखाणण्याजोगी आहे. खरं तर ह्यामध्ये सातत्य ठेवणं ही सुद्धा एक कसोटी आहे आणि सर नेहमी त्याच्यामध्ये सातत्य ठेवतात. वहिनी साहेब त्यांच्या सोबत नेहमी आम्ही त्यांना बघतो की त्या सुद्धा त्यांच्या सोबत असतात. एवढ्या लोकांना त्यांचा लाभ होतो या सगळ्या गोष्टींचा, ही खरंच खूप आनंदाची बाब आहे. आणि मी पंढरपूरला म्हणजे विठ्ठल आहेत त्या विठ्ठल रुक्मिणीला मी म्हणजे प्रार्थना करेन की त्यांना असंच भरभरून अशी इच्छा होऊ दे की लोकांसाठी समाजासाठी त्यांनी अजून तळमळीने काम करावं आणि सगळ्यांनी त्यांना सहकार्य करावं. चक्रबेदी सोशल फाउंडेशन संस्था सुद्धा त्यांच्या सोबत आहे. आपलं एक निवारा केंद्र आहे आणि आम्ही सुद्धा समाजासाठी काम करतो. तर समाजामध्ये जे जे लोक काम करतात त्याला पंढरीच्या पांडुरंगाने अशी चांगली बुद्धी द्यावी आणि समाजामध्ये लोककल्याणकारी गोष्टी सातत्याने सुरेश कदमांच्या साहेबांच्या माध्यमातून आणि इतर चांगल्या लोकांच्या माध्यमातून व्हाव्यात एवढी मी पंढरीच्या चरणावरती विनंती करते आणि थांबते. आमचे मार्गदर्शक सन्माननीय सुरेशदादा कदम यांना एक जनसेवेचा वारसा लाभलेला आहे आणि ते ज्या पद्धतीने समाजसेवेचं काम करत आहे ते कौतुकास्पद आहे. आणि त्यांचं समाजसेवेचं जे वारसा आहे ते आज इथे कार्तिकी एकादशी निमित्ताने आज जवळजवळ अनेक वर्ष ते इथल्या संपूर्ण नागरिकांना मोफत असं पंढरपूरचं वारी करत आहेत. त्याबद्दल सुरेशदादा कदम यांचं मनापासून आम्ही आभार मानतो आणि त्यांचं कौतुक करतो. सन्माननीय संपर्क प्रमुख सुरेशराव कदम साहेब यांच्या प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी कार्तिकी एकादशीला त्या विभागातील या तालुक्यातील या पंचक्रोशीतील पंढरपूरच्या वारीसाठी जाण्यासाठी मोफत बससेवा या ठिकाणी उपलब्ध करून गेली अनेक वर्ष सातत्याने आणि सतत हा उपक्रम साहेब या ठिकाणी राबवत आहेत. साहेब अनेक उपक्रम राबवतात. तो सांस्कृतिक असेल, धार्मिक असेल किंवा शैक्षणिक असेल, अशा अनेक उपक्रमांमध्ये साहेबांचा हमेशा या मतदारसंघामध्ये खूप मोठा पाठिंबा असतो आणि साहेब ते कार्यक्रम राबवतात. आजचा हा कार्यक्रम पाहिल्याच्या नंतर खरोखरच अतिशय आनंद वाटतोय की आमच्या नेत्यांकडून अशा पद्धतीचं जे उपक्रम हे सातत्याने आणि सतत प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी त्यांनी हा कार्तिक एकादशीच्या कार्यक्रमाला त्या मोठ्या उत्साहात आणि याच्यामध्ये चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलाय. त्यांच्या या कार्यक्रमाला तालुका प्रमुख म्हणून माझ्या शुभेच्छा. लक्ष्मी सेवाभावी वात्सल्य सेवाभावी संस्था किरदाडी यांचे संस्थापक सन्माननीय सुरेशदादा कदम यांच्या संकल्पनेतून गेले 7 वर्ष तालुक्यातील अनेक वारकरी संप्रदायातील लोकांना या ठिकाणी याची द्या याची नैली पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन घडवण्याचं काम सतत चालू आहे. या ठिकाणी सन्माननीय सुरेशदादा कदम यांनी ही परंपरा राखलेली आहे आणि भक्तिमय अशा प्रकारचा या वारकरी संप्रदायाचे संगमेश्वर तालुक्यातील आहे त्या वारकरी संप्रदायाला एक सुवर्ण संधी देण्यात आलेली आहे. या कार्यक्रमासाठी आमच्या सर्व मित्रमंडळीकडून आम्ही शुभेच्छा देतो आणि सुरेशदादा कदम यांनी अव्यात्मने अशा प्रकारचं हा जो उपक्रम राबवलेला आहे आणि संपूर्ण संगमेश्वर तालुक्यामध्ये भक्तिमय अशा प्रकारचं वातावरण निर्माण त्या निमित्ताने झालेलं आहे आणि त्याबद्दल सर्व वारकरी संप्रदाय आमचे सर्व शिक्षक बंधू यांच्या वतीनं त्यांच्या संस्थेला आम्ही शुभेच्छा देतो आणि त्यांच्यातून अशाच प्रकारचं कार्य घडत राहू ही विठोबाचरणी प्रार्थना.
सगळ्यांना रामकृष्ण हरी. आजचा हा लक्ष्मी वात्सल्य सेवाभावी संस्थेचा हा 7वं वर्ष आहे आणि गेले 7 वर्ष आम्ही तालुक्यातून सगळे वारकरी सांप्रदायिक मंडळ जे आहेत ते सगळ्यांना वारकरी म्हणून आम्ही त्या ठिकाणी आमच्या काही महिला आहेत, पुरुष आहेत, काही बालक आहेत, पंढरपूरच्या यात्रेसाठी आम्ही घेऊन जात असतो. आणि ह्या सेवाभावी संस्थेमध्ये जे सर्व माझे सहकारी आहेत ते निस्वार्थी काही मोबदला न घेता ते काम करत असतात. मी माझ्या आई वडिलांना कधी पंढरपूरला घेऊन जाऊ शकलो नाही, पण आज त्यांच्याच रूपाने अनेक जे गृहस्थ आहेत ज्यांचं वय 75-80 आहेत, असे ज्या वेळेला ही लोक माऊलीसारखी जातात तर त्यांच्यामधून मला माझे आई वडील पंढरपूरला गेल्यासारखे वाटतात. आणि ह्या सगळ्या वातावरणामध्ये माझ्याबरोबर असलेले माझे सहकारी, या तालुक्यातील अनेक मान्यवर आणि हा सगळा जो सोहळा आहे हा मी आनंद सोहळा म्हणून साजरा करत असतो. आणि या सोहळ्यामध्ये प्रत्येक जण या इथे कुठचाही विषय असा नसतो की प्रत्येक जण आवडीने आमंत्रण मिळो या न मिळो, पण प्रत्येक जण आवडीने या आनंदामध्ये सहभागी होतात. आणि या वारकऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी सकाळी घरातून 6 वाजता 5 वाजता निघून हा कार्यक्रम दरवर्षी 7:30ला या ठिकाणी चालू होतो. आणि या सगळ्यांचं प्रेम म्हणजे मी म्हणालो ना की एक कुटुंब म्हणून या तालुक्यातून जे तयार झालंय ते एक लक्ष्मी वात्सल्याच्या नावाने एक कुटुंब म्हणून त्या तालुक्यातून तयार झाले. आणि लक्ष्मी म्हणजे एक सगळ्यांमध्ये आई म्हणजे आपली आई जशी असते तशी लक्ष्मी, आणि वात्सल्य म्हणजे प्रेम. या प्रेमापोटी या संगमेश्वर तालुक्यातून एक भक्तिमय वातावरण आणि एक आनंददायी वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि असंच त्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना सांगतो की याच्याही पुढे असे अनेक वारकरी सांप्रदायिक आणि भक्तिमय वातावरण निर्माण व्हावं. त्यातून आपल्या आई वडिलांची सेवा कशी करावी, आपल्या कुटुंबाला आपण कसं सांभाळावं, आणि एक कुटुंब आणि आपल्या आई वडिलांचं आता आजच्या जगामध्ये तुम्ही पाहिलं असाल की अनेक विषय असतात, आई वडिलांना न बघणारी सुद्धा मुलं असतात. पण ह्या भक्तिमय वातावरणामध्ये असं वाटतंय की ह्यातून पांडुरंग काय आहे, माऊली म्हणजे काय, आणि पांडुरंगाकडे गेल्यानंतर हे जे काही माझे शेतकरी बांधव आहेत, जे काही कामगार आहेत, जे काही ह्या ठिकाणी असलेले सगळे माझे कुटुंबातले व्यक्ती आहेत, ह्या पांडुरंगाच्या चरणी ज्या वेळेला ते जातात आशीर्वाद घेतात पांडुरंगाचा, त्यातला काही आशीर्वाद ह्या माझ्या कदम कुटुंबियासाठी देतात. आणि खरोखर त्यांच्या मनोकामना ज्या असतात त्या मनोकामना पांडुरंगापर्यंत पोहोचतात. आणि पांडुरंग खरोखर त्यांच्या मनोकामना येणाऱ्या वर्षात तो पूर्ण करतो. आणि पुन्हा पुढच्या वर्षी त्या जोशाने सगळे वारकरी या ठिकाणी येत असतात. साहेब, आज किती वारकरी वारीसाठी निघालेत आणि भविष्यातला तुमचा मानस काय असणार? आज जवळजवळ आम्ही एका गाडीपासून सुरुवात केली होती आणि आज 12 गाड्या आम्ही तयार केल्यात. तर आज म्हणाल तर 512 वारकरी यातून निघालेले आहेत. आणि यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळे वयवर्ष 60, 65 आणि 70 या वयवर्षाचे वारकरी, आणि त्याच्यामध्ये काही एक 10-15 मुलं सुद्धा आहेत. वारकरी सगळे ठिकाणी जातात त्या ठिकाणी आपण काही त्यांची व्यवस्था करत नसतो, कारण वारकऱ्यांचं त्या ठिकाणी रामकृष्ण हरी. आज या ठिकाणी लक्ष्मी वात्सल्य सेवा ट्रस्टच्या माध्यमातून कार्तिकी वारीला जाणाऱ्या सगळ्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी या ठिकाणी जाण्याची व्यवस्था एसटी बसेसच्या माध्यमातून लक्ष्मी वात्सल्य ट्रस्टचे सर्व सन्माननीय सुरेश कदम, आमचे ज्येष्ठ सहकारी संगमेश्वर चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख यांच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबियांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. गेली 6 वर्ष हा उपक्रम सतत त्यांच्याकडनं हा राबवला जातोय. प्रतिवर्षी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना त्यांच्या या प्रवासामध्ये आपला कुठेतरी हातभार असावा, किंबहुना त्यांच्याकडे मदतीचा हात आपण द्यावा, त्यांच्या या पुण्यकर्मामध्ये आपण देखील सहभागी व्हावं, या हेतून ही सेवा यांची इथे निस्वार्थपणे चालू झालेली आहे. कुठलाही बडेजाव नाही, कुठलीही प्रचार प्रसिद्धी जास्त नाही, केवळ आणि केवळ आपण आपल्या आई वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ जे आपण आई वडिलांना प्रत्यक्षात करू शकलो नाही, या सगळ्या वारकऱ्यांच्या मध्ये आपले आई वडील बघून त्यांच्या चरणी आपली सेवा रुजू करावी आणि पर्यायानं ती सेवा विठुरायाच्या चरणी रुजू व्हावी अशा अपेक्षेने कदम कुटुंबीय आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून सेवा करतात. अतिशय
हा एक वेगळा योगायोग निश्चितपणे आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मध्ये मध्ये अशी गोष्टी सुरू होतात, मध्ये मध्ये अशी येतात की आज आम्ही गाड्या सोडल्या, उद्या गाड्या सोडल्या, पण दुसऱ्या वर्षी त्या गाड्यांचा कुठे पत्ता नसतोय. हा देखील अनुभव आपण मंडळी घेतोय. परंतु गेली 6 वर्ष कुठलीही अपेक्षा न ठेवता केवळ आणि केवळ या वारकरी माऊलींच्या प्रती आपली सेवा द्यावी या निस्वार्थ भावनेनं हा चाललेला उपक्रम निश्चितपणे तुम्हा आम्हा सगळ्यांना आणि समाजाला प्रेरणा देणारा निश्चितपणे आहे. आम्ही या निमित्तानं या ठिकाणी या उपक्रमाला शुभेच्छा देतोच आहोत. त्याचबरोबर या कदम कुटुंबियांना देखील मनापासून धन्यवाद देतो. त्यांच्या चाललेल्या या सेवाभावी उपक्रमाला असाच दिवसेंदिवस उदंड प्रतिसाद मिळून या सर्व वारकरी माऊलींचे आशीर्वाद त्या कुटुंबियाच्या पाठीमागे राहोत आणि विठुरायाचे आशीर्वाद तुम्हा आम्हा सगळ्यांना मिळावेत अशी अपेक्षा या ठिकाणी करून थांबतो. धन्यवाद.